हॅलो आणि नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा बी कास्टच्या आणखी एका नवीन यूज्ड कार शोरूमच्या व्हिडिओमध्ये, जिथे आज मी पुन्हा तुम्हाला एक लो बजेट यूज्ड कारचा शोरूम दाखवणार आहे। यांच्या कार्सचं कलेक्शन आहे आणि यांचं नाव आहे मुंबई रोडस्टर, जे लोकेटेड आहे अंधेरी वेस्ट मुंबई इथे। आणि तुम्ही बघू शकता इथे तर काही लो बजेट SUV कार्स आहेत, पण तुम्हाला दाखवतो मी यांच्याकडे नेहमीच लो बजेटमध्ये प्रत्येक प्रकारची कार असते, छोटी मोठी सगळ्या टाइप्सच्या गाड्या असतात ह्यांच्याकडे। आणि जसं तुम्हाला माहिती आहे बी कार्सवर नेहमी जेन्युइन सर्टिफाईड यूज कार डीलर्स आणि शोरूम्स येत असतात, म्हणून बोलतो अजून सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या गाड्या बेस्ट प्राइस बेस्ट कंडिशनमध्ये आपल्या बी कार्सच्या कुटुंबासाठी मिळेल। खूप लोकांचा स्वप्न आपण पूर्ण केलं आहे, अजून खूप जणांचं स्वप्न पूर्ण करायचंच आहे बी कार्स टू कार घेण्याचा। आणि पुन्हा बोलतो इकडे या, गाडी बघा, मग तुम्ही डील करा। तुम्हाला गाड्या आवडल्यास मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। खूप जणांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। आणि चला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ। बघूया रमण भाऊ काय स्पेशल डील्स आणि ऑफर्स देणार आहेत आपल्याला, आणि खास करून आपल्या बी कार्सच्या प्रेक्षकांसाठी कुटुंबासाठी। आजचा शाउटआउट जातो प्रशांत रोडी 3493। खूप खूप धन्यवाद तुमचं। चला तर मग सुरुवात करूया आजचा हा व्हिडिओ। चला सुरुवात करूया आजचा हा स्पेशल व्हिडिओ लो बजेट कार्सचा। मुंबई रोडच्या या शोरूमचं नाव आहे। भेटूया इकडल्या मालकांना रमण भाऊला। तर स्वागत आहे तुमचा बी कार्सवर। नमस्कार। नमस्कार बेनूर आणि जय शिवराय। जय शिवराय। तर मागचा जो तुमचा व्हिडिओ होता खूप लोकांना आवडला, खूप बी कार्सच्या कुटुंबाचं स्वप्न आपण पूर्ण केला त्यातून। हो नक्कीच, आपण 2 व्हिडिओ जे अपलोड केलेले त्याचा जो प्रतिसाद होता तो खूपच चांगला आलेला, आणि लोकांचे कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या गाड्या देण्याचे जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण केलेले आहेत विथ ऑफर्स। ओके, आता आपण तसेच एक नवीन गाड्या घेऊन आपण आलेलो आहोत की जेणेकरून अजूनही लोकांची स्वप्न आपण पूर्ण करता येईल। आणि तुमच्या लोकेशन आणि टायमिंग्सबद्दल सांगा एकदा। आपले शोरूम जे आहे जे अंधेरी वेस्ट लोखंडवालामध्ये लोकेटेड आहे। ओके, आणि आपल्या शोरूमचे जे टायमिंग्स आहेत ते सकाळी 11 ते रात्री 8:30 पर्यंत आपलं शोरूम हे 7 दिवस ऑल 7 डेज वर्किंग असतं। ओके, आणि जर कोणाला लोन करून हवा असेल तर कोणत्या वर्षाच्या गाडीवर लोन होतो? जर तुम्हाला लोन करून हवं असेल तर 2012 किंवा त्याच्यावरती ज्या पण इयर्सच्या गाड्या असतील त्याच्यावरती आपण लोन करून देतो। थोडं सिबिलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम जरी असेल तरी आम्ही प्रयत्न करतो की ते करून देण्याचं। अच्छा, आणि डॉक्युमेंट्स एकदा सांगा काय काय लागतील? सॅलरीड होई असेल किंवा सेल्फ एम्प्लॉईड असतील ते? जर आपण सॅलराईड असाल तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 मंथ्स सॅलरी स्लिप, ओके, प्लस 6 मंथ्स बँक स्टेटमेंट तुमची लागेल। अच्छा, आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुमचा 2 वर्षाचा ITR प्लस आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 6 महिन्याची बँक स्टेटमेंट। ओके, आणि तुमच्या सगळ्या गाड्या सर्टिफाईड नॉन ॲक्सिडेंटल, नॉन फ्लडेड, नॉन मीटर टेम्पर्ड, गॅरंटी जेन्युइन असणार आहेत? येस, आपण ज्या आपण गाड्या देऊ त्या नॉन टेम्पर्ड, नॉन ॲक्सिडेंटल, नॉन फ्लडेड आणि विथ गुड क्वालिटी आपण देऊ। ओके, तर आज ॲप्रॉक्स किती गाड्या आहेत, काय सुरुवात आहे प्राईजमध्ये? आज आपण आपल्याला 20+ कार आपण दाखवतो आहे, अराउंड 20। तर त्याची स्टार्टिंग प्राईस जी असेल ती आपली 1.5 लाखापासून असेल। आज 1.5 लाखापासून असणार आहेत गाड्या? 1.5 लाख आणि त्याच्यावरती। ओके, आणि जी जास्तीत जास्त जी प्राईस असेल ती आपली गाड्यांची असेल 8 lakhsपर्यंत। आणि आज काय ऑफर देणार आहेत या व्हिडिओमध्ये बी कार्सच्या कुटुंबासाठी? जर आपण बी कार्सचे व्ह्यूअर्स असतात, बी कार्सच्या कुटुंबाकडून जो पण येईल त्याला आपण फ्री RC ट्रान्सफर, ओके, प्लस 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल आपण फ्री देऊ। ओके, तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जी कमिटमेंट दिलेली आहे त्याप्रमाणे याही व्हिडिओमध्ये आपण त्या जी कमिटमेंट आहे ती आपण पूर्ण करू। ओके, मग चला तुमचं कार्सचं कलेक्शन बघूया। हो नक्की। तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या गाडीपासून। एक स्विफ्ट आहे,
खूप लोकांना आवडते स्विफ्ट, ती पण लो बजेटमध्ये आलेली आहे तुमच्याकडे. हो, ही लो बजेटमध्ये आहे. प्लस हिची ग्रीन टॅक्स पासिंग ही 2028 पर्यंत केलेली आहे. ओके. ही 2008ची सिंगल ओनर कार आहे. 67,000 जेन्युइन ड्रिवन आहे. जर हिचं इंटेरियर बघाल तर नीट अँड क्लीन आहे. चारी टायर ब्रँड न्यू आहेत. मेकॅनिकली तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. फक्त गाडी घ्यायची आहे आणि पेट्रोल टाकून चालवायची आहे. मॅन्युअल पेट्रोल असणार आहे. मॅन्युअल पेट्रोल. आणि जर आपण बी कार्सचे व्ह्यूअर्स असाल तर तुमच्यासाठी फ्री RC ट्रान्सफर प्लस 10 लिटर पेट्रोल तुम्हाला फ्री येईल. आणि ह्याची आस्किंग प्राईस जी आहे ती 1,55,000 आहे. बट आपल्या बी कार्सच्या कुटुंबामधून जर कोणी येत असेल तर त्यांच्यासाठीही आपण 1,35,000 मध्ये फायनल प्राईस नॉन नेगोशिएबल प्राईसमध्ये आपण देऊ. पांढऱ्या रंगामध्ये एक जाज, ती पण लो बजेट. येस, ही लो बजेटची जॅज आहे. 2010ची सिंगल ओनर आहे गाडी. ओके. SMT व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल एअरबॅग, नीट अँड क्लीन इंटेरियर भेटेल. प्लस ही गाडी जी आहे ती 90,000 जेन्युइन विथ सर्व्हिस हिस्ट्री चाललेली आहे. 90,000 मॅन्युअल पेट्रोल आहे. आणि या गाडीचे जर बघाल तर चारी टायर्स हे ब्रँड न्यू आहेत आणि जेन्युइन किलोमीटरमध्ये गाडी आहे. जेवढी आहे तेवढी आहे. हो हो, जेवढी आहे तेवढीच आहे. आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी बेस्ट प्राइस काय द्याल? ह्याची जी आस्किंग प्राइस आहे ती आपण 1,85,000 ठेवलेली आहे. अच्छा. पण बी कार्सचे व्ह्युअर्स जर येतील तर ही गाडी 1,60,000ला फायनल येणार नॉन नेगोशिएबल प्राईसमध्ये. पांढऱ्या रंगाच्या लो बजेट पेट्रोल मॅन्युअल जाज नंतर एक पांढऱ्या रंगामध्ये फियाटची पुंटो सुद्धा आहे. हो, ही फियाटची पुंटो आहे आणि ही 2014ची सिंगल ओनर आहे. इमोशन व्हेरियंट आहे. ओके. मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ही डिझेल व्हेरियंट आहे. डिझेल फ्युएल टाईप हे डिझेल आहे. मॅन्युअल डिझेलमध्ये आहे. ॲव्हरेज फ्रेंडली गाडी आहे. जर तुम्ही बघाल तर हिचं इंटेरियर नीट अँड क्लीन आहे. प्लस चारी टायर ब्रँड न्यू आहेत. आता तुम्हाला घेऊन कारमध्ये काही करायची गरज नाही आहे. जस्ट टेक इट, फ्युएल इट अँड ड्राईव्ह इट. तुम्ही बघू शकता मॅन्युअल डिझेल 14ची, ती पण सिंगल ओनर गाडी. आणि अप्रॉक्स चालली किती आहे बोललात? ही अराउंड 80,000 ड्रिवन आहे. आपल्या व्ह्युअर्ससाठी RC ट्रान्सफर आणि फ्यूल टँक 10 लिटर देऊन काय स्पेशल देणार आहात प्राईस? हिची जी आस्किंग प्राईस आहे ती 1,99,000 आहे. ओके. बट आपल्या बी कार्सच्या व्ह्युअर्ससाठी ही एकदम फायनल नॉन नेगोशिएबल प्राईस जी असेल हिची 1,65,000 असेल. तर तुमच्याकडे एक ड्युअल टोनमध्ये इटिओसची लिवा सुद्धा अवेलेबल आहे. ही 2011ची इटिओस लिवा आहे. सेकंड ओनर आहे. मॅन्युअल पेट्रोल आहे. 69,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड चाललेली आहे. ओके. प्लस ही मॉडिफाईड केलेली आहे. अच्छा. स्पोर्टी लुक दिलेला आहे या गाडीला. जर तुम्ही बघाल तर पुढून न्यू शेप म्हणजे आता लेटेस्ट शेप त्यांनी केलेला आहे. प्लस ड्युअल टोन आहे. इंटेरियर नीट अँड क्लीन आहे. चारी मॅकविल आफ्टर मार्केट लावलेले आहेत आपण. ओके. आणि हिची जी आस्किंग प्राईस आहे ती आहे 2,15,000. पण आपल्या बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी ही येणार आहे 1,80,000ला. फायनल प्राईस नॉन नेगोशिएबल प्राईस असेल. 1,80 मध्ये देता तुम्ही? 1,80,000ला मॉडिफाईड केलेली गाडी. तर आता या स्पेशल आय10 बद्दल सांगा आम्हाला. हिची स्पेशालिटी म्हणजे ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. ओके. 2012चं स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. गाडी ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. प्लस 57,000 जेन्युइन चाललेली आहे. इंटेरियर नीट अँड क्लीन आहे. गाडीचे चारी टायर ब्रँड न्यू आहेत. मेकॅनिकली सुपर टाईट गाडी आहे. स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. 2012ची ऑटोमॅटिक पेट्रोल सेकंड ओनर. इन्शुरन्स व्हॅलिड आहे. आणि ही कार्स आस्किंग प्राईस जी आहे या गाडीची ती 2,25,000 आहे. बट आपल्या बी कार्सच्या व्ह्युअर्ससाठी ही गाडी अनएक्सपेक्टेड प्राईजमध्ये येणार आहे. ती म्हणजे 1,90,000ला आपण आपल्या बी कार्सच्या व्ह्युअर्सला नॉन नेगोशिएबल प्राईस 1,90,000 मध्ये आपण देणार आहोत. ओके. प्लस फ्री RC ट्रान्सफर आणि 10 लिटर पेट्रोल आपण फ्री देणार आहोत यासोबत. तर एक छोटी ऑटोमॅटिक कार तुम्हाला 2 लाखाच्या आत 10 लिटर पेट्रोल आणि RC ट्रान्सफर फ्री या ऑफर्समध्ये मिळेल इथे. तर आता तुमच्याकडे लो बजेटमध्ये होंडाची ब्रिओ सुद्धा आहे. हो, ही 2012ची सिंगल ओनर मॅन्युअल पेट्रोल. आणि ही जी गाडी आहे ती लेस ड्रिवन आहे. फक्त 24,000 चाललेली आहे. 24,000. जर इंटेरियर बघाल गाडीचं तर नीट अँड क्लीन आहे.
चारही टायर तुम्हाला चांगले आहेत, या मग गाडीमध्ये चारही टायर ब्रँड न्यू आहेत. प्लस तुम्हाला मेकॅनिकली ही गाडी सुपर टाईट आहे. प्लस ह्याच्यामध्ये ही जी ब्रिओ आहे ती एस ऑप्शनल आहे. सिंगल एअरबॅग याच्यामध्ये दिलेली आहे. सिंगल एअरबॅग सुद्धा आहे. हो, सिंगल एअरबॅग सुद्धा दिलेली आहे. हिची जी आस्किंग प्राइस आहे ती 2,25,000 आहे. ओके. बट आपल्या बी कार्सच्या कडून जर कोण येत असेल तर त्याच्यासाठी ही गाडी जी असेल ती आपण 1,99,000 नॉन नेगोशिएबल प्राईजमध्ये देणार आहे. ही प्राईस फायनल राहील. प्लस फ्री RC ट्रान्सफर आणि 10 लिटर पेट्रोल आपण यासोबत फ्री देणार आहोत. तुमच्याकडे लो बजेटमध्ये होंडा सिटी सुद्धा उपलब्ध आहे. ही 2010ची आहे. SMT वेरियंट आहे. सेकंड ओनर आहे. 61,000 चाललेली आहे गाडी. ओके. इंटेरियर नीट अँड क्लीन आहे. मेकॅनिकली सुपर टाईट आहे. हिची जर आस्किंग प्राईस जर बघितली तर 2,25,000 आहे. बट आपल्या बी कार्सच्या कुटुंबासाठी ही गाडी येणार आहे 1,99,000 नॉन नेगोशिएबल प्राईस असेल. तर तुम्ही बघू शकता 199 मध्ये होंडा सिटी मॅन्युअल पेट्रोल गाडी मिळेल तुम्हाला बघायला. आता सर्वांची लाडकी कार वॅगनार पांढऱ्या रंगामध्ये आलेली आहे, तर याबद्दल सांगा आम्हाला. ही 2011ची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि 2012चं रजिस्ट्रेशन आहे. ओके. सिंगल ओनर कार आहे, प्युअर पेट्रोल. आणि ही जी कार आहे ती लेस ड्रिवन आहे. 33,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड चाललेली आहे. इंटेरियर जर बघाल तर नीट अँड क्लीन आहे. मेकॅनिकली सुपर टाईट आहे. ओके. जे टायर्स आहेत ते 60 to 70% आहेत. हिची आस्किंग प्राईस जी आहे ती 2,25,000 आहे. पण आपल्या बी कार्सच्या कुटुंबातून जर कोण येत असेल तर त्याला ही गाडी 1,99,000 फायनल प्राईस नॉन नेगोशिएबल प्राईजमध्ये येणार आहे. आता पांढऱ्या रंगात एक जर्मन कार वेंटो आलेली आहे, ती पण लो बजेटमध्ये. लो बजेटमध्ये जर्मन कार वेंटो 2010चं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि 2011चं रजिस्ट्रेशन आहे. ही जी कार आहे ती सिंगल ओनर आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. कार ही अराउंड 1 लाख चाललेली आहे. ओके. अराउंड 1 लाख चाललेली गाडी आहे ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये. ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये जर तुम्ही इंटिरियर जर बघितलात तर नीट अँड क्लीन आहे. गाडीमध्ये ड्युअल एअरबॅग, चारही कंपनी फिटेड मॅकव्हील्स तुम्हाला येतील. कार ही फुल्ली लोडेड आहे. गाडीमध्ये जर बघाल तर ही गाडी अराउंड 1 लाख चाललेली आहे. विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड आहे. बेस्ट प्राइस व्ह्युअर्ससाठी काय होईल? हिची जी आस्किंग प्राईज आहे ती 2,25,000 आहे. बट जर बी कार्सच्या कुटुंबातून जर तुम्ही येत असाल तर ही गाडी आपण तुम्हाला देऊ 1,99,000 मध्ये. आता एक पांढऱ्या रंगामध्ये i20 टाईप 2 दाखवतो, तर याच्या काय डिटेल्स असणार आहेत? ही 2013ची सिंगल ओनर i20 एरा आहे. ओके. ही पेट्रोल प्लस CNG आहे, पण जे CNG आहे ते RC वरती एंडॉस नाही आहे. अच्छा. इंटिरियर नीट अँड क्लीन आहे. 72,000 जेन्युइन ड्रिवन आहे. आणि हिची जी आस्किंग प्राईज आहे ती 2,55,000 आहे. बट आपल्या बी कार्सच्या कुटुंबातून जर कोणी येत असेल तर ही कार आपण त्यांना 2,25,000 मध्ये फायनल नॉन नेगोशिएबल प्राईजमध्ये देणार आहोत. 2013ची सिंगल ओनर, ती पण मॅन्युअल पेट्रोल प्लस CNG. तर तुम्ही बघू शकता ही झाली पहिली i20. आता ही दुसरी टाईप 2 i20 आहे, तर ह्याच्या काय डिटेल्स आहेत? ही 2012ची सिंगल ओनर i20 आहे. ओके. 28,000 जेन्युइन चाललेली आहे. ॲस्टा टॉप ऑफ द लाईन मॉडेल आहे. ॲस्टा मॅन्युअल पेट्रोल. ॲस्टा मॅन्युअल पेट्रोल टॉप ऑफ द लाईन विथ पुश स्टार्ट बटन, ड्युअल एअरबॅग, ऑल 4 कंपनी फिटेड मॅकव्हील, नीट अँड क्लीन इंटेरियर, ऑल टायर्स आर लाईक ब्रँड न्यू. तुम्ही बघू शकता हिची जी आस्किंग प्राईज आहे ती आहे 2,75,000. ओके. आपल्या बी कार्सच्या कुटुंबातून जर कोणी येत असेल तर ही गाडी आपण देणार आहोत 2,45,000 नॉन नेगोशिएबल प्राईज. 2.5 लाखाच्या आत देत आहे. ॲस्टा मॉडेल सिंगल ओनर लेस ड्रिवन कार. आता अजून एक लो बजेट पांढऱ्या रंगात जर्मन कार बघूया, पण ही पोलो आहे हॅचबॅक कार. ही हॅचबॅक आहे. 2013चं मॉडेल आहे. हाय लाईन आहे. टॉप ऑफ द लाईन आहे. ड्युअल एअरबॅग, ऑल 4 कंपनी फिटेड मॅकव्हील तुम्हाला येतील. नीट अँड क्लीन इंटेरियर. ही जी कार आहे ती 1 लाख विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड चाललेली आहे. ओके. मेकॅनिकली सुपर टाईट, ड्युअल एअरबॅग याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे ही जी कार आहे ती जर्मन इंजिन आहे, त्यामुळे बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. हिची जी आस्किंग प्राईज असेल ती
2,99,000 आहे. पण जर बी कार्सच्या थ्रू जर कुटुंबा थ्रू जर कोण येत असेल तर ही आपण त्यांना देऊ 2,75,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. 2,75,000 मध्ये देत आहे. 2,75,000 मध्ये एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे. आता पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तुमच्याकडे स्विफ्ट डिझायर सुद्धा आहे. ही ॲव्हरेज फ्रेंडली गाडी आहे. 2012ची स्विफ्ट डिझायर सिंगल ओनर गाडी आहे. ओके. प्युअर पेट्रोल आहे. नीट अँड क्लीन इंटेरियर आहे. 4 टायर ब्रँड न्यू आहेत. मेकॅनिकली सुपर टाईट आहे गाडी. आणि ही गाडी जी आहे ती 81,000 जेन्युइन विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड चाललेली आहे. आणि या गाडीची जी आस्किंग प्राईस आहे ती 2,99,000 आहे. पण जर आपल्या बी कार्सच्या कुटुंबाकडून जर कोण येत असेल तर त्याला ही कार आपण 2,80,000 मध्ये फायनल देणार आहोत. नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. 2,80,000 मध्ये देत आहे. 2,80,000 ला ती पण न्यू शेप मध्ये. आता यांच्याकडे स्कोडाची एक जर्मन कार आहे रॅपिड, तर याच्याबद्दल सांगा आम्हाला काय डिटेल्स आहेत. ही 2014ची सिंगल ओनर कार आहे. 89,000 जेन्युइन ड्रिवन आहे. मॅन्युअल डिझेल आहे. जर तुम्ही बघाल तर इंटेरियरही नीट अँड क्लीन आहे. 4 टायर 60 to 70% आहेत. कंपनी फिटेड मॅकविल दिलेले आहेत. याच्यामध्ये सेफ्टीच्या दृष्टीने बघाल तर ड्युअल एअरबॅग आहेत. फुल्ली लोडेड कार आहे. ही जी कार आहे ती ॲम्बियंट प्लस आहे. ओके. आणि हिची जी आस्किंग प्राइस आहे ती आपली आहे 3,35,000. 335 आस्किंग प्राइस आहे. पण जर बी कार्सकडून कुटुंबाकडून जर कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी आपण ही देणार आहोत 2,99,000 मध्ये. आता टाटाची एक सिडॅन लो बजेटमध्ये कार आलेली आहे, टाटा झेस्ट, तर याबद्दल सांगा आम्हाला. ही 2015ची टाटा झेस्ट आहे. ओके. सिंगल ओनर कार आहे. 62,000 जेन्युइन चाललेली आहेत. कंपनी फिटेड मॅकविल दिलेले आहेत याच्यामध्ये. आणि इंटिरियर्स पण खूप क्लीन आहेत. नीट अँड क्लीन इंटेरियर प्लस सेफ्टीच्या दृष्टीने सिंगल एअरबॅगही दिलेली आहे. अच्छा. आणि ही जी कार आहे ती 62,000 जेन्युइन चाललेली आहे. आस्किंग प्राइस जी आहे याची ती आहे 2,99,000. आणि आपल्या बी कास्टच्या व्ह्यूअर्ससाठी ही येणार आहे 2,65,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. ब्रिओ तर बघितली, पण थोडा बजेट वाढवून ऑटोमॅटिक कार पाहिजे तर सिडॅन ऑटोमॅटिकमध्ये अमेज सुद्धा आहे तुमच्याकडे. हो, अमेज आहे. 2014ची एस ऑटोमॅटिक आहे. ओके. ही जी कार आहे ती लेस ड्रिवन आहे. 38,000 जेन्युइन चाललेली आहे. फक्त 38,000 चाललेली आहे. जर इंटेरियर बघाल तर नीट अँड क्लीन आहे. मेकॅनिकली सुपर टाईट आहे. आणि ही जी कार आपण देणार आहोत ती एकदम चॅलेंजिंग प्राइसमध्ये देणार आहोत. ओके. काय प्राइस आहे? लेस ड्रिवन प्लस लेस प्राइस ही जी गाडी आहे ती आपण आपल्या बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी देणार आहे 2,75,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. आता ही दुसरी होंडा सिटी आहे, स्पेशल आहे कारण यात सनरूफ आहे. सनरूफ आहे प्लस 2016चं मॉडेल आहे. ओके. सेकंड ओनर आहे कार. 68,000 जेन्युइन चाललेली आहे विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. इंटिरियर नीट अँड क्लीन आहे. ड्युअल एअरबॅग दिलेले आहेत. 4 कंपनी फिटेड मॅकविल दिलेले आहेत. मेकॅनिकली सुपर टाईट कार आहे. आणि हिची जर तुम्ही प्राईस बघाल तर मार्केटमध्ये तुम्हाला 5 लाखाच्या खाली कोणी देणार नाही. पण आपल्या बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी मुंबई रोडस्टरतर्फे ही तुम्हाला येणार 4,35,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. विथ RC ट्रान्सफर प्लस 10 लिटर पेट्रोल फ्री येणार आहे याच्याबरोबर. तर तुम्ही बघू शकता 16ची होंडा सिटी या शेपमध्ये पेट्रोल मॅन्युअल टॉप मॉडेल विथ सनरूफ मार्केट चॅलेंजिंग प्राइसमध्ये मिळेल मुंबई रोडस्टरमध्ये तुम्हाला. जर तुम्ही लो बजेटमध्ये एक कॉम्पॅक्ट SUV कार शोधताय तर आज तुम्हाला मी एक फोर्ड इकोस्पोर्ट दाखवणार आहे, तर याच्याबद्दल सांगा आम्हाला. ही 2015ची फोर्ड इकोस्पोर्ट आहे. टिटॅनियम मॉडेल आहे. 65,000 जेन्युइन ड्रिवन आहे. ओके. 4 टायर जर इंटेरियरही बघाल तर मॅन्युअलमध्ये इंटेरियरही नीट अँड क्लीन आहे. 4 टायर ब्रँड न्यू आहेत. स्टेपनी अनयूज आहे. मेकॅनिकली सुपर टाईट. ही जी हिची आस्किंग प्राइस जी आहे ती तुम्ही जर मार्केटमध्ये बघाल तर 4 लाखाच्या खाली कोणी टाकत नाही. पण ही आपल्या बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी येणार आहे 3,65,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. ज्यांना व्हेन्यू पाहिजे त्यांच्यासाठी पण तुमच्याकडे एक लो बजेटमध्ये व्हेन्यू अवेलेबल आहे. लो बजेटमध्ये व्हेन्यूही अवेलेबल आहे. 2020चं मॉडेल आहे. ओके. सेकंड ओनर आहे. गाडी हे S व्हेरियंट आहे. प्लस ही गाडी जी आहे ती लेस ड्रिवन आहे. 20,000 फक्त चाललेली आहे. फक्त 20,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. 20,000 मध्ये 20,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. 20,000 मध्ये 20,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. 20,000 मध्ये 20,000 विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड.
जर गाडीमध्ये बघाल तर तुम्हाला एअरबॅग वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेले आहे. गाडीचे चारही टायर ब्रँड न्यू आहेत. मेकॅनिकली सुपर टाईट आहे. मॅन्युअल पेट्रोल गाडी आहे. आणि व्ह्यूअर्ससाठी बेस्ट प्राइस. बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी आपण ही देणार आहे एकदम फायनल नॉन नेगोशिएबल प्राइस जी असेल या कारसाठी ती 6,60,000. 660 मध्ये व्हेन्यू सेकंड ओनर मॅन्युअल पेट्रोल लेस ड्रिव्हन देत आहे. येस. व्हेन्यू नंतर एक क्रेटा सुद्धा आलेली आहे, ती पण एकदम स्पेशल ब्लू कलर फेसलिफ्ट मध्ये क्रेटा आहे. 2018चं मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे. गाडी ही जेन्युइन 62,000 चाललेली आहे. ओके. विथ ड्युअल एअरबॅग, नीट अँड क्लीन इंटेरियर, मेकॅनिकल सुपर टाईट कार आहे. हिची जी आस्किंग प्राइस आहे ती 7,25,000 आहे. बट बी कार्सच्या कुटुंबातून जो येईल त्याच्यासाठी ही आपण देणार आहे 6,60,000 फायनल प्राइस. नॉन नेगोशिएबल प्राइस असेल. आणि मॅन्युअल पेट्रोल आहे. हो, मॅन्युअल पेट्रोल आहे. आणि फायनल प्राइस एकदा पुन्हा सांगा आम्हाला. 6,60,000 मध्ये आपण देणार आहे. जी प्राइस व्हेन्यूची आहे त्या प्राइसमध्ये आम्ही तुम्हाला क्रेटा देतोय. तर तुम्ही बघू शकता, व्हेन्यू घ्या, क्रेटा घ्या, सेम प्राइसमध्ये तुम्ही फ्यूल टँक 10 लिटर भरून RC ट्रान्सफर फ्री सोबत देणार आहात. तर आता तुमच्याकडे 2 जीप कंपस आहेत, ते पण एकदम मार्केट चॅलेंजिंग अफोर्डेबल प्राइसेसमध्ये. हो, अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आहेत दोन्ही जीप. ही 2017ची सिंगल ओनर आहे. ओके. लिमिटेड व्हेरियंट आहे. मॅन्युअल डिझेल आहे. 79,000 जेन्युइन चाललेली आहे विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. जर बघाल तर जे इंटेरियर आहे ते नीट अँड क्लीन आहे. विथ ड्युअल एअरबॅग दिलेले आहेत. कंपनी फिटेड मॅकव्हील दिले आहेत. चारही टायर जे आहेत ते 60 to 70% आहेत. हिची जी आस्किंग प्राइस आहे ती आहे 8,50,000. 8.5 लाख आस्किंग प्राइस आहे. पण आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठी बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी ही आपण देणार आहे एकदम चॅलेंजिंग प्राइसमध्ये 7,85,000 ला. आता ही दुसरी पांढऱ्या रंगामध्ये जीप कंपस बघूया, तर या कारबद्दल सांगा आम्हाला. ही 2018ची सिंगल ओनर आहे. ओके. लिमिटेड एडिशन आहे. ऑटोमॅटिक आहे. प्युअर पेट्रोल आहे. ही कार जी आहे ती चालली आहे 1,18,000. अच्छा. विथ सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्ड. ऑटो पेट्रोल. सेफ्टीच्या दृष्टीने पण ड्युअल एअरबॅग दिलेले आहेत. चारही कंपनी फिटेड मॅकव्हील आहेत. जे इंटेरियर आहे ते एकदम नीट अँड क्लीन आहे. मेकॅनिकली सुपर टाईट कार आहे. हिची जर मार्केट प्राइस आस्किंग प्राइस जर आपण सांगितली तर ही 8,25,000 कोट केलेलं आहे. पण ही आपल्या बी कार्सच्या व्ह्यूअर्ससाठी आपण देणार आहोत 7,65,000 मध्ये नॉन नेगोशिएबल प्राइस. 765 मध्ये देत आहे. 7,65,000. चला तर मग हा होता आपला आजचा आणखी एक नवीन व्हिडिओ, लो बजेट कार स्पेशल व्हिडिओ मुंबई रोडस्टरचा. कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अँड आय होप बी कार्स आणि मुंबई रोडस्टर थ्रू तुमचं सुद्धा कार घेण्याचं स्वप्न या व्हिडिओ थ्रू पूर्ण हो. तर चला रमण भाऊ, थँक्यू सो मच. धन्यवाद. तुमचं कार्सचं कलेक्शन तर आपण बघून घेतलं. धन्यवाद बी कार्स, तुम्ही आल्याबद्दल. वेळात वेळ काढून आलात आणि आपण हा अजून एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप चांगला प्रतिसाद होता आणि याही व्हिडिओमधून तुम्ही तुमचा प्रतिसाद तसाच राहील ही अपेक्षा करतो. आणि तुम्हाला या व्हिडिओमधूनही चांगल्या आणि कमी किमतीत आणि चांगल्या गाड्या देण्याचं आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर ज्याला कोणालाही यायचं असेल त्यांनी येण्यापूर्वी एक कॉल करावा. आणि जर त्यांनी सोबत मॅकॅनिकही आणलं तरी आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं ज्यावेळी सॅटिस्फॅक्शन होईल त्यावेळी तुम्ही आमच्याशी डील करा. असं नाही की नाही बाबा तुम्ही कोणालाही घेऊन येऊ शकत नाही, असं काहीच नाही आहे. तुम्ही मॅकॅनिकलला घेऊन या आणि त्याच्यानंतरच डीलसाठी बसा. ओके, चला, थँक्यू सो मच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोवर बी कार्स, बिकॉज वी लव्ह कार्स. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड. भेटूया अशाच एका आणखी इंटरेस्टिंग शोरूमच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबा. स्टे सेफ, ड्राईव्ह सेफ.